अकोला दर्यापूर मार्गावरून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरब गावाजवळ आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुचाकी पूर्णपणे नष्ट झाली. अकोला दर्यापूर मार्गावर वाहनांचा वेग आता जीवघेणा ठरत आहे. सकाळी खरबजवळ झालेल्या अपघातात पती पत्नीचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संतप्त गावकऱ्यांनी स्पीड ब्रेकरसाठी आंदोलन केले. विजय पांडुरंग इंगळे आणि प्रतिभा विजय इंगळे असे मृत पती पत्नींचे नाव असून ते खरब बुद्रुक गावचे रहिवासी होते. दोघेही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. पहाटेच्या सुमारास ते दुचाकीने जात असताना एका अज्ञात भरधाव चारचाकीने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून उडवले. धडक इतकी जोरदार होती की दोघेही 5 ते 10 फूट दूर फेकले गेले आणि त्यांचा जागीच प्राण गेला. अपघाताच्या तीव्रतेमुळे चारचाकी गाडीचे पुढचे चाक तुटून तब्बल 30 फूट दूर जाऊन पडले. अपघाताची माहिती मिळताच खरब गावातील शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. स्पीड ब्रेकर टाका आणि आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाईकांची आणि गावकऱ्यांची समजूत काढत आरोपीला लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाकडे एकच मागणी लावून धरली आहे. या अपघात प्रवण क्षेत्रावर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत, जेणेकरून भविष्यात अशा निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत. साहेब, आज सकाळी आमचा मान्य भाऊ विजय पांडुरंग इंगळे शेतामध्ये रोज दैनंदिन कामाला 5 वाजता 4 वाजता उठून त्यांच्या शेतीमध्ये त्याच्या उदरनिर्वाहासाठी कामाला जात होते. आधी पण दिसल्यामुळे सकाळी 5 वाजता उठून जे खेड्यातील लोक शेतामध्ये जातात. माझा भाऊसुद्धा पहाटे उठून शेतामध्ये कामासाठी गेला होता. इकडून पहाटे म्हणतात 4च्या 5च्या दरम्यानमध्ये फोर व्हीलर वाहन 70 ते 80च्या स्पीडनं आलं आणि आमची भावाला एवढे जोरदार टक्कर मारले की तिथून 1 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज आला. एवढा आवाज येऊन जाग्यावरती 100 फुटावरती आमची बहीण पडली, आमचा भाऊ पडला. गाडीचे चुरा झाला गाडीचा आणि संपूर्ण हे गावातले लोक इथं मंडळी आले आहे. सर्वांचा दयाळू पोरगा, त्याला 2 मुली आहेत. 2 मुली असून आता त्याचा परिवार उद्ध्वस्त झाला. शासनाला आम्ही वारंवार इथं निवेदन दिले. या रस्त्यावरती हा 4 पदरी रोड झाल्यामुळे इथं कॅमेरे बसवण्यात यावे आणि इथं गतिरोधक देण्यात यावे, परंतु शासनाने आमचं कधी ऐकले नाही. शासनाला आमचं परत एक निवेदन आहे सर्व गावकऱ्याच्या वतीने की आता मागं 1 वर्ष अगोदर भोंगेचा इथं ॲक्सिडेंट झाला, एक पागरूचा ॲक्सिडेंट झाला, त्यानंतर आमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला, आमच्या मामाचा ॲक्सिडेंट झाला. शासनाने फक्त कुंभकर्णीच्या झोपीमध्ये असून हे शासन न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे मोदी सरकार असो का पोलीस शासन असो, हे न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही. फक्त त्यांचा अंग चुकारूपणा करून तिथं समजदारी पण तेवढा पुरता पंचनामा करतात, मात्र त्याचा निर्णय आतापर्यंत लागत नाही. असे किती काय रस्त्यावरती हे झाले ॲक्सिडेंट झाले, परंतु त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही. आमचं या गावकऱ्याच्या वतीने एकच निवेदन आहे की या रस्त्यावरती ताबडतोब CCTV कॅमेरे बसवण्यात यावे आणि गतिरोधक बसवण्यात यावे. हे शासनाने नम्र विनंती करतो आणि जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा हेच या प्रसंगी मी बोलतो आणि सर्व गावकऱ्याच्या वतीने. आणि इथं अकोटफैल अर्धा किलोमीटरच्या फरकवर आहे. पोलीस शासन इथं दीड घंट्याने आले. इथं दीड घंट्याने आल्यानंतर मग आम्हाला इथं पंचनामा करू द्या. पण गावाचा उद्रेक आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र थांबलो आणि इथं काही कोणता अनुचित प्रकार आम्ही घडू दिला नाही. परंतु लोकांच्या डोक्यामध्ये खूप अनुचित प्रकार घडवण्याचा त्यांच्या डोक्यामध्ये प्रयत्न होता, परंतु त्याचं बी साहजिक आहे जनतेचं, कारण की या रस्त्यावरती दर 8 दिवसांनी ॲक्सिडेंट होत असतो. पण शासन कुंभकर्णी झोप घेत असल्यामुळे हे अपघात थांबत नाहीत. शासनाने परत एक निवेदन करतो की गतिरोध देण्यात यावं आणि इथं CCTV कॅमेरे बसवण्यात यावे आणि आमच्या भावाला न्याय देण्यात आहे. नम्र विनंती. आज सकाळी खरप गावाच्या शिवारामध्ये एक ट्रक आणि 2 व्हीलरचा ऍक्सिडेंट झाल्याची माहिती मिळाली. त्याच्यावर जे 2 व्हीलरवर जे दाम्पत्य होतं पती पत्नी त्यांच्या जागेवर मृत्यू झाल्याबद्दल आम्हाला सिव्हिल लाईनला माहिती मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना झाला, पोहोचला आणि ॲम्ब्युलन्स आम्ही त्या ठिकाणी बोलवली. जे जखमी होते त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही रवाना केलं. त्यानंतर ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते तिथे काही, त्यांनी त्या ट्रकचं वर्णन आम्हाला सांगितलं. आम्ही 2 टीम तयार करून एक CCTV कमांड सेंटरला रवाना केली आणि एक टीम आमची फील्डवर
जे फील्डवरचे जे सीसीटीव्ही आहेत आणि जे ट्रकचा मार्ग आहे ते शोधत होती. त्यामधून ट्रकचा मार्ग निष्पन्न झाला. ट्रक ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लागली असल्याची खात्री झाल्यानंतर आमच्या टीमनी तो ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणी पळून गेलेले होते, तर त्यांचाही शोध आमच्या टीमनी तात्काळ घेऊन त्यांना आता 2 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. बाकी जी लीगल प्रोसिजर आहे ती आता आमची सुरू आहे. आणि बाकी जनतेला जे नाही, त्या ठिकाणी गर्दी जमली होती, त्यामुळे रस्ता छोटा असल्यामुळे ते रस्ता रोको झाला. परंतु लोकांनाही आमचं आव्हान आहे की तात्काळ आपण त्या ठिकाणी कारवाई करून आरोपी अटक केलेले आहेत, ट्रक आपण जप्त केलेला आहे आणि जे नागरिक आहेत त्यांना संयम ठेवण्याबाबत आम्ही आवाहन करतो आणि शांततेने कायदेशीर कारवाई आपली पूर्ण होईल याची ग्वाही देतो. थँक्यू.